मंडळी, सोयाबीनची पौष्टिक रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सोयाबीन 15 ते 20 मिनटासाठी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर पिळून काढायचे आहेत. नंतर याच्यामध्ये आता आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला दही टाकायचं आहे, 3 चमचे दही. त्याच्यानंतर हळद, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, घरचं लाल तिखट, थोडंसं काळी मिरी पावडर, थोडं धना पावडर, असं सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. शेवटी मीठ टाकायचं, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं. हे थोडा वेळ तुम्ही रेस्ट करायला ठेवू शकता, नाही रेस्ट करायला ठेवलं तरी पण चालेल. तेल गरम करायला ठेवायचं आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त पण तेल टाकायची गरज पडत नाही. बघू शकता किती जबरदस्त असं आपल्या इथं नाश्ता तयार झालेला आहे. आता सुट्ट्यांमध्ये मुलांना सारखी भूक लागते, तर संध्याकाळी 4-5 वाजता देण्यासाठी उत्तम अशी आणि ही पौष्टिक अशी रेसिपी आहे. अगदी घरगुती साहित्यांमध्ये तयार होते. बघू शकता किती रंग सुरेख आलेला आहे. जितकं सुरेख दिसतोय, चव पण तितकीच अप्रतिम आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद.